उद्याच येणार होतो. तुझं व्रत पूर्ण झालं, पण म्हणून आलेलं संकट जाणार नाही. देवी, हे व्रत फळाला येऊ देत. आई, अकाउंट्स रिलीज झाले. अरे खूप छान बातमी आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जे आपल्या अकाउंटमध्ये घोळ सापडले होते ना, ते क्लिअर झालं. आपले सगळे व्यवहार रुटीन सुरू राहतील. खरंच खूप बरं झालं. डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन गेलं. ही सगळी महालक्ष्मीची कृपाच आहे. पण नेमकं झालं काय होतं रे? म्हणजे हा गैरसमज कसा काय झाला? त्यांच्यापर्यंत चुकीचे पेपर्स कसे काय गेले? काही कॉम्पिटिटर असतील आपले, ज्या लोकांनी हा आगाऊपणा केला. नाहीतर आपल्यात असं कोण करणार आहे ना? नाही, तेही बरोबरच आहे. पण बरं झालं, संकट टळलं, हा ना? मग पण एक वाईट गोष्ट झाली. काय रे बाबा? त्यांना ऐश्वर्याच्या अकाउंटमध्ये काहीतरी घोळ सापडला. काय? म्हणून त्यांनी तिचं अकाउंट सीज केलं. वहिनी, तुम्ही ना पूजा मनापासून नसेल केली हो. तुमची ना अवस्था त्या कथेतल्या राणीसारखी झाली. लक्ष्मी रागवली तुमच्यावर. अहो, ह्या सगळ्या बायका आज अगदी देवीसारख्या आल्या. तुम्ही ओळखलं त्यांना? बाबुळवाडीतल्या. हो. नमस्कार. तुम्ही सगळे बसा, मी चहा ठेवते.